नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ना सकाळी सकाळी उठलोय, गाडी घेतली आणि डायरेक्ट ब्लॉग चालू केलेला आहे. चाललोय गावात मावराच्या मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये. बघतो आता 12:30 वाजून गेलेत. बघू आता मावरा काय भेटला तर ठीक आहे, कारण आता जस्ट उठलो, लगेच कपडे घातलं तोंड धुवून तर बाहेर आलोय मावरा बघायला काय भेटतोय का नाही. चला बघूया आता काय मावरा भेटतोय 12:30च्या नंतर. काल रात्री 3-3:30 वाजता झोपलोय. 3-3:30 वाजता झोपच येत नाही काहीच. आणि कालच्या ब्लॉगमध्येच बोललेलो ना, लवकर उठलो तर मी गेलो असतो बालकुमला नाही तर राबोडीला. पण आता काय उठलोय मी 12:30 वाजता. 12:35 का 12:40 झालेत काहीतरी. चला आता बघू, चला फटाफट पाठवते. काय बोलते बघू. आज आपलं नशिबात होता मावरा, तर नशीब आल्या आल्या आपल्याला भेटला एवढा लेट. पण मग घेतली पोपटाची बोटी, त्याच्यानंतर पोरांसाठी घेतली कर्दी, कारण त्यावेळी काय मोठा मावरा खात नाही ना. आईला बोंबील आवडतात तर बोंबील घेतले. आता जाऊया घरी. बघू जरा वेळ परत झोपलो तर झोपीन, नाहीतर मग होतो फ्रेश. पण मनासारखा मावरा भेटला पाहिजे तो, कारण मला बोटा लागतात. तर पोपटाची बोटी भेटली. वावीची पण होती पण वावीची नाही घेतली, पोपटाची घेतली. आणि पोरांचा पण कर्दी घेतली, म्हणजे कसं त्यांना पण खायला भेटेल. आता चला जाऊया घरी आपण पहिले. हा अंघोळ झाले, फ्रेश बीच झालेलो आहे. आणि नाश्ता नाही करत आहे आता. नाश्ता पण भारी आहे घरी, उत्तप्पे वगैरे बनवलेत. पण नाश्ता नाही करत आहे, डायरेक्ट आता आपण जेवायला बसू, कारण जेवायचा टाईम झालेला आहे. वाजलेत 2. जेवून नंतर मग बघू आपण कुठं बाहेर जायचं. आजचा काय कसा काय बुधवारचा रुटीन. तर चला आता बसूया आपण जेवायला. आणि मोबाईल लावलेला चार्जिंगला, कारण ब्लॉग अपलोड ठेवलेला, तर बोलू चार्जिंग पण होईल आणि हे पण होईल. झालं आहे अपलोड ब्लॉग. आणि चला आता बसू जेवायला या आपण. तरी आमचा जेवण पप्पाच्यासाठी ठेवला इथं. मी बसलो आता जेवायला. बघा काय काय घेतले मी. पोपटाची बोटी घेतली, पोपटाचा आंबट घेतले, त्याच्यानंतर कोलब्या मम्मीला बोलू का तलून दे मला अशा जराशा, तर घेतल्यात ना भाकरी. त्याच्यासोबतच बोंबील पण आहेत, पण बोंबील मी नाही घेतले. जेवण झाल्यावरती आले सुस्ती. आता बसलो म्हणजे लोलतोय. तर आता थोडा वेळ असंच जरा लोलूया, मग बघू आपण पुढं काय बाहेर जायचं आहे, कुठं जायचं आहे काय ते. चला, जाम म्हणजे भारी एक नंबर मावरा होता. जेवले फिट. चला आराम करतो जरा. हेच बघा, आता फाटकी तुटकी पॅन्ट घातले. ही टोपीन आपल्या मयूर भाऊसाठी घेतले, त्याला टोपी पाहिजे होती. माझ्याकडे एक्स्ट्रा रुपये आहेत भरपूर, तर निघालोय मी. जरा एक काम आहे आपलं, त्या कामाची इन्क्वायरी पण करायची आहे. आणि कॉफी पण पिऊया. आणि अजून मम्मीचं काहीतरी, मम्मीचा पाय दुखतं त्यासाठी ते स्प्रे बी आणायचं आहे. त्यासाठी मयूर भाऊला मी विचारलं येऊ का नको, बोलते ये जरा काम आहे त्याचं काही. त्याला अजून त्याला डिश अँटिना का काही घरात ते एअरटेलचा वायफाय लावायचा आहे. तो बोलतो तो येणार आहे जरा, त्याला काय समजत नाही. तो बोलतो तू ये, तू त्याशी बोल, जर तुला चांगला प्लॅन वाटला तर तू सांग, मग आपण लावूया. आता चाललो आहे तिकडेच मी. आणि ना आमचं एक एकदम इम्पॉर्टंट काम आहे, तर ते करतो आहे. काही आमचा एक प्लॅन आहे, त्या प्लॅनबद्दल
डिस्कस करायसाठी चाललो आहे मयूर भाऊसोबत. आणि दाढी पण करतो. कसे वाढले बघा, दाढी बेकार दिसते. जाऊन सगळे कामं आटपूया, येऊया संध्याकाळी घरी. त्याच्यानंतर मग परत बघू संध्याकाळी कुठं जायचं आपलं, कुठं नाही ते अलग प्लॅन. चला आता निघूया. वाजलेत 4. तर येऊया आपण काहीतरी 6-7 पर्यंत येऊया. फटाफट सगळं आवरून. चला. लोकांना टोपी घालायचे काम बंद करा. अरे परफेक्ट नाही गेली डोक्यात, ती खाली गेली. मॅकडीला तर आलेलो आहे आणि बघा पेन आपल्याला अरेंज केलेला आहे, काय आमचा प्लॅन करायचा त्यासाठी. तर मयूर भाऊ जरा वरच्या पहिल्या फ्लोअरवरती गेले, त्याचं काय काम आहे म्हणून. तर मी प्लॅन करायला कोणाला बोललेलं माहिती आहे का, डायरेक्ट मॅकडीचा जो मॅनेजर आहे त्याला बोललो, दादा मला पेन आणि पेपर अरेंज करून दे. त्याला म्हणजे त्याला बोललो का आमचा प्लॅन आहे एक. तर बोलते मला पण त्यामध्ये इन्वॉल्व कर. बघू आता तू जर इन्वॉल्व झाला तर ठीक आहे, पण मला बोलते थांब जरा मी पेन आणि पेपर घेऊन येतो, मला सांग कसं काय आहे. आता तो येतो पेन आणि पेपर घेऊन. या मॅकडीला आत्तापासून नाही येत आहे आम्ही, आमचा कॉलेज पण इथंच होता माझविड्याला. तर 2016पासून या मॅकडीला येतो मी कंटिन्यू. म्हणजे असा हप्त्यातून आमचे 2-3 चक्कर असतात. तेव्हापासून येते. भरपूर सारे स्टाफ बघितला बदलताना, मॅनेजर कमीत कमी आता 9 वर्ष झाले आम्ही येतो या मॅकडीला येतो आहे. म्हणून कसं सगळे एकदम फ्रेंडली आहे स्टाफ आणि सगळे एकदम आपले चांगले ओळखीचे आहेत. भाऊ आपले सगळे आणि सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत. आम्ही मस्ती करतो, काहीच बोलत नाही, फुल एन्जॉय असतो आमचा इकडं आल्यावरती. आता भाऊ येतो आहे पेन पेपर घेऊन. पेन तर आहे, पेपर घेऊन येतो आहे. तर आता त्याला समजवतो, जर तो झाला रेडी तर ठीक आहे, नाहीतर मग आमचा तर आहे एक प्लॅन. बघू आता कसं काय आहे ते. काहीच मला वाटलं येणार नाही. भाऊ बघा पेपर घेऊन आले आपल्यासाठी अरेंज करून. बाई याला बोलतात आपले भाऊ लोक. बघा हिशोब केलेला आहे, कसा काय आहे लिहिलेलं आहे. बाईला वाचायला दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिले. इंग्लिश जमते का नाही वाचायला माहिती नाही. अडाणी असं लागला. आता बाई ॲप्रुव्हल आला पाहिजे फक्त यांच्याकडून. मयूर भाऊला ना एअरटेलचा काय फायबर बसवायचा आहे. तर आता बघा तो एअरटेलवाला आला आहे, मला बोलतो तूच काय ते बोल त्याच्याशी, जर तुला पटला तर सांग, मग आपण लावूया. आता बघतोय मी काय काय आहे त्याच्यामध्ये ते. आलेलो दुपारी आणि आता वाजले 7. आणि आमचा असा डिस्कशन चालू होता ना खतरनाकवाला. मुंडीबाई, मी, मयूरभाई, लखनभाई आणि आपला मन्याबाई जो मॅकडीचा मॅनेजर आहे तो पण आता बाईच झाला. आपल्यामध्येच असत होता आता. तर आम्ही लोकांनी ना केला होता डिस्कशन, जो काय आमचा प्लॅन होता तो तर झालेला एकदम सक्सेस. तुम्हाला आता मी डायरेक्ट नाही सांगणार, जेव्हा आपण ऑन द स्पॉट आपला असणार सगळं जे काय असेल ते. तर अजून त्याला टाईम आहे, 2-3 महिने आहे त्याला अजून, एवढी घाई नाही. आता आम्ही आलेलो आहे काहीतरी खाण्यासाठी. मयूरभाई बोलतो भूक लागले, त्याला बोललो पहिले कॉफी पिऊ. तर बोलतो का नाही पहिला शोरमा आता काहीतरी खाऊ, नंतर मग मॅकडीला काहीतरी खाऊ. तर आता आम्ही आलो शोरमा खायसाठी. तर नंतर मग आपण मॅकडीला जाऊ. आणि बघा दाढी बिडी अजून काय केली नाही, दाढी बिडी करायला पण जायचे. आणि बघा प्लॅन कसा हातातच आहे आपल्या. प्लॅन सगळा मीच केला. आपण कसा माहिती का, म्हणजे आमचा जो अरेंज करणारा सगळा मी असतो, त्याच्यानंतर खजिनदार पण मीच असतो. सगळा सिस्टम आपल्याकडे जमा असतो सगळ्यांचा. हे लोक फक्त आपल्याला सजेशन देतात का असं असं आहे, फक्त कोणाचा जो जमतं कधी काय सगळं विचारायचं. आता तर आता आलो आहे काहीतरी खायला, चला आता खाऊ काहीतरी. मग परत मॅकडीला जाऊ, कॉफी पिऊ, दाढी करायला जाऊ, मग घरी जाऊन जरा फ्रेश बिश होऊ. मग परत थोड्या वेळाने जमला तर बाहेर येऊ. आता मम्मी फोन करून जाम ओरडणार आहे आणि मम्मीचे पण काही वस्तू आणायचे आहेत, ते पण आणूया आपण. चला. शोरमा प्लॅन कॅन्सल आमचा आता. ऑन द स्पॉट डिसिजन. नगेट्सच खाऊ काहीतरी. चला माकडी. बरा झाला की अर्धा 1 तास वाचला इथं शोरमाच्या नादात. परत तो दाढी करायला आपल्या तबरेज भाईला पण फोन केला आहे. त्याला बोललो नंबर आहे का, बोलतो नंबर काय नाही, बोलतो तू ये बोलते कधी पण, नंबर असेल त्याला बोलतो आपण थांबूया, तिकडं दाढी करायला जायचं. तो पण बोला ये.
यो आहे कॅसर मिल नाका सर्कल सॉरी. आलोय मॅगडीला. कॉफी तर हे लोक पित नाही. कॉफीची मला सवय आहे ना. बाईला घेतल्यात नगेट्स ना फ्राईज. मी फक्त कॉफी पितोय. चला आता घेऊ फटाफट. सो आता झालेलं आहे कॉफी इफी पिऊन आणि आता चाललोय मी दाढी करायला आपल्या तबरेज बाईच्या इथे. अरे चाललोय मी बाहेर. कशी मस्ती पोरांची. तर आता जाऊया तबरेज बाईकडं. दाढी बिडी करतो त्याच्यानंतर जातो घरी मी. चले त्यांना बसू दे, मला कामं आहेत गाईच. चलो. तर हा आहे आपला तबरेज भाऊ. तर भाऊच्या इकडे नंबर आहे तरी मला बोलला का तुला बसवतो, फक्त याची केस कापून होऊन दे, बाकी गेले बोलते खड्ड्यात नंबर. असा मित्र पाहिजे आपल्याला. बघा भाऊनी शब्द पाळला आपला. नंबर बघा मागं वेटिंग करतात ना, आपल्याला बसवलं डायरेक्ट. हमारा टकला बाल काटने बहुत दिन के बाद आया है. म्हातारा झाला है. तर गाईज आता चाललोय घरी. झाले सगळे आपले जे काही कामं होते, जे काय घ्यायचं होतं ते पण घेतलेलं आहे. जाऊया घरी आता. घरी जाऊन बघू जेव्हा बिवाला आल्या पहिले ना फ्रेश पण झालं नाही. मम्मीला बोललो पहिले जेवायला वाढ. मम्मी जेवायला वाढते मला, तोपर्यंत मी होतो फ्रेश. कारण आपल्याला काम आपल्याला अजून कामं आहेत भरपूर. तुला ना दाखवत मी दे अजून काय बनवले ते. या जेवणे को चिकन आहे, कर्दी आहे, पोपट मासा दुपारचा आपला आणलेला ना, भाकऱ्या. आता जेवलो न, जेवून परत आलो बाहेर. चाललो गावात जाईच. तुम्ही लोक बोलत असाल थकत का नाही हो, फिरून किती फिरतो. नाही थकत मी फिरून. मला ना घरात कंटाळा येतो, घरात बसून मला जमत नाही. मला किती पण तुम्ही फिरायला सांगा मी थकणार नाही. मला आवड आहे फिरायची आणि नाही थकत मी काही. वैताग येतो मला घरात बसून. आता जाऊ आपण गावात, जरा वेळ टाईमपास करू, तिकडे बसू जरा 12 वाजेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत. नंतर मग आपण गपचूप घरी येऊ. आणि जर तिथून काय प्लॅन झाला गावातून कुठे जायचं, आपल्या भाऊ लोकांचा कोणता फोन बिन आला, नाहीतर बघू मग कसं काय पुढे जायचं का नाही बाहेर ते. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे काल्हेर खाडीवरती. बंदरावरती आलो काल्हेरच्या बऱ्याच दिवसानंतर. सगळं एकदम मस्त सन्नाटा आहे आणि थंड आहे एकदम. आमच्या इथं थंडी चालू झाली. तुम्हाला बोललो ना मी कालच्या ब्लॉगमध्ये, थंडी वाजत होती. थंडी चालू झाली आमच्या इकडं. ना गावात आलेला जाम कंटाळा, तर बोललो का जाम दिवस झाले कालीवर खाडीवर नाही गेलो, तर आलतो जरा बघायला. बघा काय भारी नजारा, एकदम शांत मस्त थंड वाटते. बसतो आता इथं थोडा वेळ, त्याच्यानंतर आपण आपल्या घरी जाऊया गाईच. सो गाईज आता आलेलो आहे घरी. आणि आता काय फिरायचं नाही, काय नाही. आता आरामाचा टाईम आहे आणि ब्लॉग एडिट करायचा टाईम आहे. तर गाईज आज पण रोजच्यासारखं फिरलो. भरपूर कामं आपल्याला होती, काही कामं राहिली, काही कामं केली फिरायच्या नादामध्ये. आणि दिवस पण आपला आता संपला आहे, 12 वाजून गेलेले आहेत. तर आजच्या दिवसाचं आपण रुटीन आहे, आजच्या दिवसाचा आपण जो ब्लॉग आहे तो इथे संपूया. उद्या आपण भेटूया नवीन दिवसाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर गाईज बाय बाय, जय श्रीराम, गुड नाईट, टेक केअर सगळ्यांनी. चला.